खरी गोष्ट आता निकाल लागून जवळजवळ आता 20 दिवस झाले आहेत, 20-22 दिवस झाले आहेत निकाल लागून, पण अजून मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खातं वाटप नाही आहे. 16 तारखेपासून अधिवेशन आहे आणि याच्यामध्ये एक मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या निमित्तानं बीड आणि परभणीमध्ये उभा झालेला आहे. त्याच्यामुळे या बाबतीत जे काही सरकार, जे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचं जे सरकार त्यांचं आहे, त्यांनी याच्या बाबतीत लवकरात लवकर पाऊल उचलायला पाहिजे. आणि इतके दिवस महाराष्ट्राला फक्त एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री बिना खात्याचे, त्यांचं तरी खात्याचं वाटप लवकरात लवकर व्हायला पाहिजे. काय होम मिनिस्ट्रीच्या बाबतीत काय भांडणं आहे, काय नाही, जे काय असेल त्याच्या बाबतीत निकाल लागायला पाहिजे. महाराष्ट्र मोठ्या आतुरतेने केव्हा मंत्रिमंडळाची यादी जाहीर होते आणि मंत्रिमंडळ यादी जाहीर झाल्यानंतर त्या मंत्री लोकांना कोणते कोणते खाते भेटतात, जेणेकरून व्यवस्थित कारभार महाराष्ट्राचा व्यवस्थित चालला पाहिजे. या दृष्टीनं लवकरात लवकर जे निवडून आलेले आहेत त्यांनी पावलं उचलले पाहिजेत. चर्चा आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की एकत्र आला नवीन चेहरा देईल, नवीन चित्र निर्माण होईल. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांच्या आईंनी पण तशी मागणी केलेली आहे. असं आहे की काल अजित पवार, प्रफुल्ल पटेल साहेब, छगन भुजबळ साहेब हे सर्व पवार साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे भेटायला गेले होते आणि त्याच्यामुळे अशा चर्चा चालू आहे. अशी कुठेही आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही आहे आणि आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा कालची आमची काल साहेबांबरोबर बैठक झाली, तिथे कोणतीही चर्चा याच्या बाबतीतची नव्हती. साहेब, काल जी बैठक सुरू होती त्या दरम्यान अदानी देखील भेटायला आल्याची चर्चा आहे. त्याच्यानंतर अमित शहाजी देखील भेटायला आल्याचं सांगितलं जात आहे. नक्की काय घडतंय पक्षामध्ये आणि एवढे बडे नेते पवार साहेबांच्या भेटीला येत आहेत? साहजिकच आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत देशाचे आणि देशाच्या इतक्या ज्येष्ठ नेत्याचा जेव्हा वाढदिवस राहतो तेव्हा साहजिकच त्यांना भेटायला बाकी पक्षाचे, म्हणजे पक्षाचे लोक तर जातातच, सहकारी त्यांचे, पण बाकी पक्षाचे नेते सुद्धा पवार साहेबांना शुभेच्छा द्यायला जातात. त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे. अमित शहा भेटायला येणं हे मोठी याच्यामध्ये वेगळा प्रश्न निर्माण होतो. अमित शहा भेटले का पवार साहेब? हां, याच्यामुळं अमित शहा भेटले की नाही, मी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या असे ऐकल्यात, पण असं व्हिज्युअल त्याचं कुठं आलं नाही आतापर्यंत. पण अनेक पत्रकार मित्र भेटले, त्यांनी सांगितलं की भेट झाली म्हणून, पण भेटले असतील तर ते शुभेच्छा त्याला भेटले असतील. सर, यापूर्वी गिरीश महाजन हे संकटमोचक असायचे सरकारमध्ये, पण आता चंद्रशेखर बावनकुळे संकटमोचक झाले, विदर्भातून येतात. काय हा नवीन त्याच्याकडे जबाबदारी मिळाली का? हे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विचारलं पाहिजे हा प्रश्न, मी त्याचं काय उत्तर देणार. साहेब, अजून एक बातमी अशी मिळते की भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ते दोघं अदानी यांच्या घरी भेटले आणि 2 मतप्रवाह आहेत तुमच्या पक्षात. एक मतप्रवाह म्हणतो की अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, एका मतप्रवाहाचं म्हणणं आहे की थेट भाजपसोबत गेलं पाहिजे. असं काय आहे का? या दोन्ही मतप्रवाहाच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही. काल आम्ही पवार साहेबांकडे 5-6 तास होतो. सर्व पक्षाचे खासदार, पक्षाचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते, पक्षाचे अध्यक्ष उपस्थित होते. अशा पद्धतीची कुठेही चर्चा कालच्या मीटिंगमध्ये झाली नाही. साहेब, शिवडीमध्ये एक्सपायरी संपलेले खाद्यपदार्थ सापडले, त्याच्यावरती डेट नाही आहे. गोळ्या औषधाचा जो साठा केला जातो आहे तो बनावट आहे. लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे, तर सरकारचं याकडे लक्ष दिसत नाही असं दिसतं. हा खरी गोष्ट आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी सुद्धा वाचलं. पण याच्यामध्ये कसं आहे की आता फूड अँड ड्रग खातं, अन्न आणि औषधी प्रशासन खातं हे कोणाकडे आहे, त्याचं वाटप झालं नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी खात्याचं वाटप केलं पाहिजे, मंत्रिमंडळ जाहीर केलं पाहिजे आणि जेणेकरून या राज्याचा कारभार सुरळीत चालेल या दृष्टीनं लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये हिंदू खतरे में हे असं सांगितलं जात होतं की हिंदू महत्त्वाचा आहे आणि हिंदूंना मतं मिळाली नाही तर धर्म धोक्याचं असं सांगितलं जातं. मात्र दादरमध्ये एक 80 वर्षापासूनचं एक हनुमानाचं मंदिर आहे, ते हे करण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली आता.
काय मी याच्या बाबतीतली माहिती घेतली नाही. माहिती घेतल्यानंतर याच्या बाबतीत सविस्तर बोलेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.